रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे निरर्थक शंका आणि त्याचे परिणाम या विषयावर आजचा हा भाग सादर करणार आहे. संभाव्य धोक्याची काळजी घ्या, काळजी करू नका. संभाव्य धोके जर आपल्याला वाटतात ना, त्याचा प्रतिबंध करा, म्हणजे त्याची काळजी घ्या आणि त्याच्यावर उपाय करा. काळजी करत बसू नका. त्यामुळे माणूस दुःखी होत 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 खंगतो, म्हणजे कृश होतो, शरीर त्याचं वाळून जातं, असा त्याचा अर्थ आहे. दृष्टांत 2 पाहूया आपण. एक मुद्दा पहिला आहे, एका बाईला संभाव्य धोक्याची काळजी सारखी वाटत असायचं की माझ्या ठमीचं कसं होईल, माझ्या धोंड्याचं कसं होईल, माझ्या या पिढीचं कसं होईल, माझ्या त्या पिढीचं कसं होईल. या सारख्या विवंचनेने ती सारखी त्रासदायक आजारीच पडली. ती आजारी पडल्यानंतर ते एका मानसशास्त्रज्ञाकडे गेली आणि मानसशास्त्रज्ञ जो होता त्याने तिचा तपशील विचारला. तिने सर्व तपशील सांगितला आणि सांगितल्यानंतर त्याने सांगितलं, बाई, तुम्हाला मानसिक रोग आहे, तुम्ही मनोरुग्ण आहात, तुम्ही नको त्या शंका घेत राहता की ज्याला निरर्थक शंका म्हणतात. शंका घ्यायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे, काहीतरी तथ्यांश असला पाहिजे. तर तसं फारसं दिसत नाही आहे, हरकत नाही आहे, पण तो तुमचा स्वभाव बनत चाललेला आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत. तुम्ही फार कृश झालेले आहात. तेव्हा बाबा असू द्या म्हणाले, पण मला उपाय सांगा. म्हणजे उपाय सांगतो तसा तुम्ही करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला गुण येईल, त्याची खात्री मी देतो. हो म्हणाले. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आजपासूनच, आत्तापासूनच सुरू करा की रोज आपल्या डायरीमध्ये, वहीमध्ये संभाव्य ज्या दुःखाच्या कल्पना आहेत तुमच्या, हे होईल का, तसं होईल का, असं होईल का, तर या सगळ्या रोजच्या रोज लिहून काढा. असं 6 महिने झाल्यानंतर मग तुम्ही ती यादी घेऊन माझ्याकडे या, मग आपण त्याच्यावर रामबाण तोडगा काढू. ती बाई म्हणली, ठीक आहे. कारण काय, रोगे पिढिल्या धावे वैद्याच्या घरा, आपुल्या परिहारा दुःखाच्या. आपला परिहार व्हावा म्हणून आपण कोणाकडे पण जातो आणि त्याने सांगितलेले उपाय तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे त्या बाईने सांगितलं, ठीक आहे, मी तसं करते म्हणाले, तुमचं सांगितलेलं सगळं पालन करते. आणि ती बाई मग रोज ती लिहायला लागली. तिला या संभाव्य कल्पनेमुळे दुःख व्हायचं ना, ती प्रत्येक कल्पना लिहून ठेवायची. ती आज काय ठमीचं कसं होईल, उद्या माझ्या गोविंद्याचं कसं होईल, माझ्या नातवांचं कसं होईल, ह्या ज्या कल्पना आहे माझ्या, ह्या पिढीचं कसं होईल, त्या पिढीचं कसं होईल, वरच्या जमिनीचं कसं होईल, खालच्या गल्लीतल्या फ्लॅटचं कसं होईल, या सगळ्या गोष्टी ते रोजच्या रोज लिहून ठेवायची. आणि जेव्हा ती 6 महिन्याने ती यादी घेऊन आली, तेव्हा तिला सांगितलं, आलीस? हो आली म्हणाले. आता यादी वाच, याच्यामध्ये आता तुझ्या समस्या किती आहेत त्या बघ. तर त्याच्यामध्ये तिला ज्या दुःख देणाऱ्या कल्पना होत्या त्यात एकही नव्हती. म्हणजे ज्यांना होणाऱ्या कल्पनासुद्धा ती करत असायची आणि त्याच्यामुळे ती दुःखी व्हायची. तेव्हा जे भविष्य आहे ना, त्याच्या फारशा कल्पना करू नका. भविष्यामध्ये विष आहे आणि भूतकाळामध्ये भूत आहे. वर्तमान काळात जगायचं शिका, असा एक आपला मागे व्हिडिओ झालेला आहे. तर तोच मुद्दा इथेही लागू होतो. तेव्हा मानसशास्त्रज्ञाने त्या बाईला उपाय सांगितला, त्याप्रमाणे तिचं दुःख नाहीसं झालं आणि मग तिला समजलं की आपण नको त्या निरर्थक कल्पना करत होतो, निरर्थक शंका घेत होतो, पण त्या शंका खऱ्या नाहीत. त्यावरच्या गंगूबाईची शंका घेत होतो, पण ते बी खोटी ठरली. सगळ्या गोष्टी शंका तिच्या 6 महिन्याने खोट्या ठरल्या. तर सांगायचा मुद्दा असाच एक दुसरा मुद्दा आहे, याच अर्थाचा मुद्दा म्हणजे उदाहरण. आम्ही त्याला कीर्तनामध्ये दृष्टांत असं म्हणतो. दृष्टांताने सिद्धांत पटवता येतो आणि मग त्याचं सार सांगितलं की तो मुद्दा स्पष्ट होतो.
असा दुसरा एक दृष्टांत आहे. एक संवेदनशील राजा होता. त्याला असं वाटायचं की आपलं राज्य सुखसंपन्न असलं पाहिजे, समृद्ध असलं पाहिजे, कोणतेही समस्या आपल्या राज्यात नको आहे, प्रजा सुखी झाली पाहिजे, असा तो प्रजाहितदक्ष राजा. आणि तो त्यामुळे रोजच्या रोज समस्या लोक घेऊन यायचे आणि आपले निवेदनं देत बसायचे. तेव्हा त्या सगळ्या समस्यांनी राजा त्रस्त झाला आणि तो खलास होत चालला. चिंता रोग त्याला वाढला, म्हणजे मानसिक दबाव त्याला येऊ लागला की एवढ्या मोठ्या समस्या लोकांमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या समस्या आपण कशा पार पाडायच्या, आणि पार तर पाडल्याच पाहिजे, आपलं प्रजाला सुख मिळालं पाहिजे, अशी त्याची चांगली कल्पना होती. पण ती चांगली कल्पनाच त्याला ती मनात खाऊ लागली की एवढ्या समस्या आपण कशा पार पाडू. आणि त्या चिंतेने राजा तो कृश झाला. प्रधानजीने त्यांना विचारलं, म्हणले राजेसाहेब झालं आहे काय तुम्हाला? तुम्ही अलीकडे फार काय तब्येत ठीक नाही का? नाही रे म्हणाले, आपल्या प्रजेचं कसं होईल, याने मला फार रात्री झोपसुद्धा येत नाही आणि त्यामुळे मी चिंताग्रस्त असतो. तेव्हा काय करावं मला सुचत नाही. तेव्हा प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब मी सांगतो तेवढा उपाय तुम्ही करा, कारण बाकीचे सगळे करून झालेत म्हणाले, पण याच्यावर काय तोडगा निघत नाही. आणि मग प्रधानजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता असं करा, तुम्ही कशाचीही चिंता करू नका. आपण जे नागरिकांच्या समस्या असतील ना, ते आपल्या महाद्वार जे आहे नगरीचं, ज्याला आपण वेश म्हणतो, त्या वेशीमध्ये मोठी एक पेटी ठेवायची. त्याच्यावर लिहायचं, काही ज्या समस्या नागरिकांच्या असतील, काही सूचना असतील, त्या या पेटीत टाका. आणि मग आपण 6 महिन्यांनी ती पेटी खोलू म्हणाले, आणि मग त्या समस्या ज्या आहेत ना ते एकदम सोडू. म्हणले ठीक आहे, तसं करूया. आणि मग दौंडी पेटवली की आपल्या महाद्वारामध्ये, गावाच्या महाद्वारामध्ये एक मोठी पेटी ठेवलेली आहे, सूचना पेटी. त्याच्यामध्ये आपल्या सूचना, आपल्या समस्या काय असतील त्या सर्व त्याच्यामध्ये टाका, सगळ्या समस्या तुमच्या सोडवल्या जातील. झालं. मग आता ती राजाची तंबी असल्यामुळे लोकांना राजाकडे जायचं बंद झालं. राजा थोडा शांत झाला आणि सगळ्या सूचना तिकडे जायला लागल्या त्या पेटीमध्ये. आणि मग 6 महिन्यांनी जेव्हा ती पेटी खोलली आणि तो पाढा वाचला सगळ्या समस्येचा, त्यातल्या अर्ध्या अधिक समस्या अगोदर सुटल्या होत्या आणि राहिलेल्या काय ज्या थोड्या होत्या ज्या गंभीर, की ज्या आद्यक्रमाने घ्यायला पाहिजे तेवढ्याच घेतल्या आणि त्या लवकर सुटल्या. कारण कामाचा बोजा कमी झाला. आणि त्या समस्या ज्या असतात ना, प्रत्येक गोष्ट कालो ही परम औषधम असं म्हणतात. काही गोष्टीला वेळ द्यावा लागतो, त्या समस्या आपोआप सुटत जातात. अशा प्रकारचं हे दुसरा दृष्टांत आहे. तर या 2 दृष्टांतावरून आपल्याला कळलंच असेल की समस्याचा पाढा नको आहे तो आपण घेत बसतो आणि मग ते डोक्यावर ओझं होतं. आणि तेच माऊलींनी म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये, पुढिलाचे ओझे जरी आपुल्या माथा घेईजे, तरी कान दाटेजे धनुर्धरा. अर्जुना, दुसऱ्याचं ओझं जर आपल्या माथ्यावर सतत आपण घेतलं ना, आणि आपण लोक जर लाडावून ठेवले ना, तर मग आपल्याला ओझं होऊ शकतं. नाही, तुला ओझं झालं असेल ना, अरे माझ्याकडे ते मी घेतो, अरे तुला ओझं झालं असेल ना, माझ्याकडे ते मी घेतो. तर दुसऱ्याचं ओझं जर आपण सगळे घेतले बोजे, तर बोजा वाढतो, दुःख वाढतं, असं आहे. तेव्हा काही प्रश्न जे असतात ना ते सोडवावे लागतात, काही प्रश्न सोडून द्यावे लागतात आणि काही प्रश्न आपोआप सुटतात. त्याला कालो ही परम औषधम असं शास्त्र सांगतं. ते काळ हाच त्याच्यावर मोठं औषध आहे, ते आपोआप सुटतं. तात्पर्य, रिकामे मन सैतानाचे घर अशी एक म्हण आहे. तेव्हा रिकामं मन ठेवू नका, रिकामं राहू नका, सतत कामात राहा, सत्संगतीमध्ये राहा. चांगल्या कामात तुम्ही राहिले की इतर त्या सगळ्या गोष्टींना आपोआपच प्रतिबंध होतो. आणि मग वर्तमानात सकारात्मक जगायचं शिकलं पाहिजे. तेव्हा इतर उपाय संत संग आहे, चांगलं श्रवण करा, चांगलं ऐका. आणि तेच संत म्हणतात, काळ सारावा चिंतने. आपला वेळ आहे ना चांगल्या चिंतनामध्ये घालवा, चिंतेत नका घालू.
एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने. भगवंताचं चिंतन करा, चांगल्या कामाचं चिंतन करा, आपल्याला जे आवडतं त्याचं चिंतन करा, मनन करा आणि निधिध्यासन करा, तत्वम पदार्थ शोधन करा, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. शीर्षक आहे निरर्थक शंका माणसाला दुःखाला कारण होतात, त्या टाळा, म्हणजेच आपलं जीवन सार्थक होईल आणि तुमचा दुःखाचा जो बोजा आहे ना तो कमी होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. एक एक मुद्दा लाख लाख मोलाचा आहे, आपल्या जीवनाला आवश्यक आहे. आपलं जीवन जर सुसह्य करायचं असेल, आनंदी करायचं असेल, तर ज्ञान ऐकणं फार महत्त्वाचं आहे. ज्ञानाने अज्ञान जातं आणि अज्ञान गेले की दुःख जातं, तेव्हा ज्ञान हे अतीव महत्त्वाचं आहे. परत एकदा सर्वांना नमस्ते. रामकृष्ण हरी.